नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण डेली नर्सिंगच्या संबंधीमध्ये आणि मेडिकलच्या संबंधीमध्ये अपडेट घेऊन येत असतो। तर पहा, आपलं मोस्टली फोकस DMRवर असतं, कारण आपलं चॅनलचं नावच DMRवर आहे। DMRची भरती किंवा मग नर्सिंगच्या संबंधित जी कोणती भरती असतील त्यामध्ये कोणती पण DMRची अपडेट आली तर नक्की आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येत असते। मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला DMRची परीक्षेची तयारी करत असाल तर सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकर भेटतील। ही याची शाश्वती मी देतो मित्रांनो। ठीक आहे, तर पहा, व्हिडिओ स्टार्ट करू। पहा, DMR मध्ये विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये DMRची जी कोणी एक्झाम दिलेली आहे, 2023ची जी कोणी एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी ही अपडेट असणार आहे। पहा, 2023 मध्ये पहा, कोणतीही एक्झाम एकदा निघालीनंतर जर ती एक्झाम पूर्ण कंप्लीट होत नाही तोपर्यंत दुसरी एक्झाम येत नसते मित्रांनो। एखादी एक्झाम निघालेली आहे उदाहरणामध्ये, ती एक्झाम पूर्ण कंप्लीट जोपर्यंत होत नाही, कारण असं असतं कारण त्या एक्झाममध्ये वेटिंग लिस्ट वगैरे असतात। वेटिंग लिस्ट असतात तर त्या वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना त्यांना लागायची शक्यता असते किंवा ती लागायची वाट पाहत असतात। त्यासाठी ते ऑफिशियली तो पत्र निघणं गरजेचं असतं की ही भरती सध्या या कालावधीपासून संपलेली आहे, आता ही भरती ही चालू नाही आहे म्हणून असं ते एक पत्र येणं गरजेचं असतं। ठीक आहे, तर पहा, DMRच्या नर्सिंग संबंधित हे पत्र असणार आहे। नोटीस पहा काय सांगते, वैद्यकीय शिक्षण औषधद्रव्य विभाग मंत्रालय जे मुंबई आहे या ठिकाणी, यामध्ये शासकीय वैद्यकीय, त्यानंतर दंत आयुर्वेदिक, त्यानंतर होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय गट क तांत्रिक व अतांत्रिकमध्ये, त्यानंतर परिचर्या संवर्गातील पदे स्पर्धा परीक्षा 2023 मध्ये भरती करण्यात आली होती, जी भरती घेण्यात आली होती। यामध्ये काय सांगताय, गट क अधिपरिचारिका संवर्गाची निवड समितीने तयार करण्यात आलेली निवड सूचीस 1 वर्ष, निवड सूची जी सिलेक्शन लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्ट आहे त्याला 1 वर्ष पूर्ण झालेला आहे असं सांगण्यात येत आहे। सामान्य प्रशासन विभाग यामध्ये सांगताय की याच्या निर्णयानुसार दिनांक 4/2022 मेच्या मधील मार्गदर्शक सूचनेनुसार व्यापगत करण्यात येत आहे। पहा, व्यापगत म्हणजे ऑफिशियली ही भरती बंद झालेली आहे, म्हणजे संपलेली आहे असं लक्षात घ्या। आता 2023 मधून कोणाला कोणती ऑर्डर येणार नाही, त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही, तर आता काहीच नाही होणार असं पत्र जे नर्सिंग सोडून बाकीच्या दुसरे जे पोस्ट आहेत, फार्मासिस्ट वगैरे, त्यानंतर लॅब टेक्निशियन वगैरे जे काय आहेत, एक्सरे टेक्निशियन, ह्या सर्व पदाची ऑलरेडी हे एक नोटीस ऑलरेडी निघालं होतं। त्यासाठी त्यांचा ह्या दुसऱ्या नर्सिंग सोडून दुसरी ही पदभरती आलेली आहे। नर्सिंगचं हे असं पत्र आलं नव्हतं, त्यामुळे नर्सिंगची ही भरती आली नव्हती। हे खूप महत्त्वाचं पत्र आहे। ही जर पत्र जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत दुसरी या पदाची भरती निघत नसते, हे खूप महत्त्वाचं लक्षात असू द्या। ही भरतीचं पत्र निघालंय म्हणजे आता 2025ची नर्सिंगची पदभरतीला मार्ग मोकळा झालेला आहे, समजून घ्या तुम्ही। मोकळा मार्ग झालेला आहे म्हणजे नर्सिंगची भरती आता यायला वेळ नाही लागणार। खूप महत्त्वाचा अपडेट आहे। यामध्ये काय सांगितले, सूचनेनुसार व्यापगतचा अर्थ असा असतो की ऑफिशियली ते बंद करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, करण्यात येत आहे, याची परीक्षा विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। जे कोणी या ठिकाणी पेपर दिलेला आहे, जे कोणी वेटिंग लिस्टमध्ये आहे, त्या सर्वांनी याचा अपडेट घेऊन ठेवा की आता 2023 मध्ये तुमची जी पेपर दिली आहे त्यामध्ये वेटिंग लिस्टवाले विद्यार्थी वगैरे तुमची सिलेक्शन होणार नाही। ऑफिशियली एंड ऑफ 2023 DMR एक्झाम। ठीक आहे, साइन बाय कोण केले, अनिल भंडारी, त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण आयुक्त आहेत अनिल भंडारी। 9/8/2025चं हे ऑफिशियली डिजिटल साइन आहे। ठीक आहे मित्रांनो, तर 9/8/2025चं हे आहे, आज आहे 12 तारीख, 3 दिवसापूर्वी हे पत्र तयार झालेलं आहे। तर ही महत्त्वाची अपडेट आहे। जर अपडेट आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका। असे अपडेट आपल्या चॅनलवर